Hello students, welcome to Saish coaching classes. Now, आतापर्यंत आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये आपण फ्लुइड्स म्हणजे काय, ओके, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर प्रेशर बद्दल आपण बराचसा अभ्यास केला होता. प्रेशर मध्ये आपण लिक्विड कॉलम्स पाहिले होते ऍट पर्टिक्युलर पोझिशन, ओके, त्याचे इक्वेशन्स देखील आपण डिराईव्ह केले होते, राईट. सो आज त्याच्यानंतर आपण सरफेस टेन्शन हा कन्सेप्ट बघितला आणि इन द प्रिव्हियस व्हिडिओ, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं तर सरफेस टेन्शन मध्ये देखील कॉन्केव्हिटी आणि कॉन्व्हेक्सिटी, कॉन्केव्हिटी आणि कॉन्व्हेक्सिटी हा देखील कन्सेप्ट आपण पाहिला होता. म्हणजे त्याच्या शेप वरून कशा पद्धतीने ॲक्यूट अँगल तयार होतो, ऑब्ट्यूस अँगल तयार होतो आणि अकॉर्डिंग टू ॲक्यूट ऑब्ट्यूस अँगल कशा पद्धतीने आपण कॉन्केव्ह शेप आणि कॉन्व्हेक्स शेपचा आपण अभ्यास केला होता. त्याचबरोबर दोन कन्सेप्ट पाहिले होते त्याच्यामध्ये आपण, अडेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्स, ओके. मग ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आपल्याला पुन्हा या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सच्या आजच्या भागामध्ये या सगळ्या कालच्या प्रिव्हियस व्हिडिओजचा आपल्याला इथे बराच इथे फायदा होणार आहे. आता आपण काल पाहिलं होतं की एक आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण पाहिलं होतं. हा एक कन्सेप्ट पाहिला होता की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हटल्यावरती जर थिटा इज लेस दॅन 90 असेल तर आपण काय पाहिलं होतं की ॲक्यूट अँगल तयार होतो आणि तुमचा शेप कसा असतो की कॉन्केव्ह राहतो आणि कॉन्केव्ह मिनिस्कस असं आपण बघितलं होतं काल. मिनिस्कस म्हणजे एक प्रकारचा शेप आणि कॉन्व्हेक्स मिनिस्कस म्हणल्यावरती दॅट थिटा इज रादर म्हणजे ग्रेटर दॅन द 90 अँड दॅट केस म्हणजे जर लेस दॅन 90 असेल तर मिनिस्कस कसा असतो कॉन्केव्ह. आणि ऍट दॅट टाइम आपण हे देखील पाहिलं होतं की अडेसिव्ह फोर्स हा ऑलवेज काय असतो, ग्रेटर असतो कोणापेक्षा, कोहेसिव्ह फोर्स पेक्षा किंवा कोहेसिव्ह फोर्स पेक्षा. आणि कॉन्व्हेक्स मध्ये ऑब्ट्यूस अँगल आपण पाहिला होता, जे की इथं दाखवलं बघा, इथे डायग्राम मध्ये इथे मी तुम्हाला दाखवलंय. त्या डायग्राम मध्ये आपण या सगळ्या बघितल्या होत्या. आणि ॲक्यूट अँगल मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिझल्टंट फोर्स, रिझल्टंट फोर्स हा डायरेक्टेड कुठे असतो, टुवर्ड्स दी सॉलिड. आणि ऑब्ट्यूस मध्ये रिझल्टंट फोर्स हा डायरेक्टेड टुवर्ड्स कुठे असतो तर लिक्विड मध्ये. आता ह्याच्यामध्ये इंटरफेस काय पाहिला होता यस्टरडे आपण पाहिलं होतं की ग्लास आणि वॉटर, ओके, ग्लास आणि वॉटर. आणि याच्यामध्ये काय बघितलं होतं, ग्लास आणि मर्क्युरी, ओके. आय होप सो की तुम्हाला या सगळ्या गोष्टी रिमेंबर आहेत. आणि ह्याच गोष्टीचा आपल्याला काय करायचं आहे की मेमोराइज करून आजच्या ह्या टॉपिक मध्ये, आजच्या ह्या कॉन्सेप्ट मध्ये त्याचा वापर करायचा. सो शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन अ सॉलिड सरफेस, ओके. मग आता एक लिक्विड ड्रॉपचा जर शेप जर आपल्याला पाहायला गेला, ओके, एक लिक्विड ड्रॉप जर आपण पाहिला तर हा एक समजा एक लिक्विडचा ड्रॉप आहे असं कन्सिडर करा. इथे बघा की ड्रॉप हा एकदम म्हणजे एकदम स्मॉल ड्रॉप असतो. यू ऑल्सो नो व्हेरी वेल. पण आता इथे पण तुम्हाला समजावं म्हणून एक डायग्राम मध्ये आपण असं एक लिक्विड ड्रॉप काय घेतलं, जरा लार्ज पोझिशन मध्ये घेतलेला आहे. आणि ह्या ड्रॉपचा शेप कसा असणार आहे सॉलिड सरफेसवरती, या गोष्टीचा आपल्याला इथे अभ्यास करायचा, ओके. सो अशा पद्धतीने शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन अ सॉलिड सरफेस कशा पद्धतीने आपल्याला त्याचे शेप्स मिळणार आहेत त्याचा इथे आपल्याला इथे काय करायचं आहे, अभ्यास करायचा. सो आय रीड फॉर यू फर्स्ट अँड देन आय एक्सप्लेन यू व्हॉट इज दॅट, ओके. आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की ॲक्यूट अँगल म्हटल्यावरती कसा शेप असणार आहे, त्याचा कॉन्केव्ह शेप असणार आहे, राईट, कॉन्केव्ह शेप असणार आहे. आणि कॉन्व्हेक्स म्हटल्यावरती कसा असणार आहे, ऑब्ट्यूस अँगलचा शेप असणार आहे. कसा असणार आहे, ऑब्ट्यूस अँगलचा शेप असणार आहे. लेट्स लर्न. इथे आपल्याला त्यांनी बुक, हे सगळं मी बुक मधूनच घेतलेलं आहे. सो बुक मध्ये आपल्याला काय दिलंय, आय जस्ट रीड फॉर यू अँड देन आय एक्सप्लेन यू व्हॉट इज दिस स्टेप बाय स्टेप. एक एक स्टेटमेंट आपण महत्वाचे आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मेमोराइज करायच्या आहेत, रिमेंबर करायच्या आहेत, ओके. तोंडपाठ नाही करायचे आहेत, मेमोराइज करायचे आहेत, रिमेंबर करायचे. आणि त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागणार आहे. विदाउट प्रॅक्टिस हे तुम्हाला जमणार नाही. हे जर तुम्ही तोंडपाठ करायचा प्रयत्न केलात, तुम्ही एक जरी गोष्ट विसरलात तर तुम्हाला प्रॉब्लेम येणारच आहे. त्यामुळे ह्याची पण तुम्हाला काय करायचं, जशी आपण मॅथची प्रॅक्टिस करतो, मॅथमॅटिक्सची जशी प्रॅक्टिस करतो एव्हरीडे, तसं हे तुम्हाला एव्हरीडे सगळे इक्वेशन डिराईव्ह करायचे तर, आणि तरच तुमच्या ते लक्षात राहणार आहेत. आणि पेपरच्या वेळेला तुम्हाला जास्त त्याचा काय होणार नाहीये, ट्रेस येणार नाहीये किंवा जास्त तुम्हाला टेन्शन येणार नाही त्या गोष्टीचं. ऑलरेडी आपण सरफेस टेन्शन शिकतोय म्हणजे टेन्शन म्हटल्यावरती काय ताण येणार नाहीये, ओके. सो it's a joking parts. I'll just read for you. So when a small amount of liquid, okay, when a small amount of liquid is dropped on a plain solid surface, the liquid will either spread on
होणार आहे, तो पसरणार आहे, फ्लो होणार आहे सरफेस वरती, किंवा त्याचे ड्रॉपलेट्स त्या सरफेस वरती राहणार आहे. सो विच फेनॉमेना विल ऑकर्स डिपेंड्स ऑन द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड आणि अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द लिक्विड अँड द सॉलिड सरफेस. द सरफेस टेन्शन बिटवीन द लिक्विड अँड एअर as well as that between solid and air will also have to be taken in account. Okay, आणि मग ह्याच फेनॉमेनॉन मधून आपल्याला काय करायचं आहे की तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तर आपण बघितला, म्हणून मगाशी मी तो प्रिव्हियस लेक्चर मधलं किंवा प्रिव्हियस व्हिडिओ मधलं पुन्हा ते रिकॉल केलं, बिकॉज आपल्याला त्या गोष्टींची इथं गरज भासणार आहे. मग आता तो ड्रॉपलेट जो असणार आहे, तो ड्रॉपलेट जर प्लेन सरफेस वरती पडला, एक तर तुमचा जो टेबल असेल तर तिथे तुमचा मोडल असणार आहे, म्हणजे सॉलिड राहणार आहे. म्हणजे जो सॉलिड आणि लिक्विड या दोन्ही सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये तो ड्रॉपलेट येणार आहे आणि म्हणून हे दोन्ही सरफेस आपल्याला इथं कन्सिडर करावे लागणार आहेत. सॉलिडचा पण सरफेस राहणार आहे आणि लिक्विडचा पण सरफेस असणार आहे. सो लिक्विड सरफेस आणि सॉलिड सरफेस हे एकमेकांशी काय असणार आहे, नियर बाय असणार आहे, इन कॉन्टॅक्ट राहणार आहे. मग त्याच्यामुळे जो काही तुमचा अँगल तयार होणार आहे त्याचा इथे आपल्या या शेप वरती त्याचा काय परिणाम होणार आहे. सॉलिड सरफेस असणार आहे, लिक्विड सरफेस असणार आहे, दोन दोन सरफेस इथे असणार आहे, त्यामुळे या शेप वरती काय परिणाम होणार आहे हे आपल्याला इथे लर्न करायचं आहे. सो इथे त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, सी लेट हा एखादा ड्रॉप आहे असं गृहीत धरा. आता हा तुमचा काय एक सॉलिड म्हणजे एक सरफेस आहे, टेबल आहे असं समजा. ओके, मग आता हा ड्रॉप याच्यावरती जर पडलाय, हा ड्रॉप आहे, हा ड्रॉप अशा पद्धतीने जर पडलाय तर काय होणार आहे पहा. लेट थीटा बी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर द गिवन सॉलिड लिक्विड पेअर, राईट. मग T1 काय असणार आहे, T1 हा प्रेशर आहे, हा फोर्स आहे, हा फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ऍट द लिक्विड. लिक्विडमुळे हा क्रिएट झालेला काय आहे तर लिक्विड सॉलिड इंटरफेस, म्हणजे हा सॉलिड इंटरफेस आहे आणि इकडे लिक्विड इंटरफेस आहे. या दोन्ही कंपोनंटमुळे किंवा ह्या दोन्ही इंटरफेसमुळे ह्याच्यावरती लिक्विड वरती काय झालेलं एक सरफेस टेन्शन तयार झालं, त्याला आपण दिले T1. T2 काय आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍट द एअर अँड सॉलिड. ओके, इथे काय आता पाणी आहे का नाही, इथे ड्रॉपलेट आहे का नाही, इथे हा ड्रॉपलेट आहे, म्हणजे हा T1 फोर्स असा ऍक्टिंग होतोय फ्रॉम ड्रॉपलेट म्हणजे लिक्विड आणि सॉलिड इंटरफेस मध्ये. इथे मात्र सॉलिड नाही, लिक्विड नाही, कारण ड्रॉपलेट नाही, मग इथे काय असणार आहे, एअर असणार आहे. मग T2 हा प्रेशर असा ऍक्ट होतोय, तो कोणत्या सरफेसमुळे तर एअर हा एक सरफेस आहे किंवा हा एक इंटरफेस आहे आणि सॉलिडचा इंटरफेस, दोन्ही सरफेसच्या इंटरफेसमुळे T2 हा फोर्स या साइडला लेफ्ट हँड साइडला अप्लाय होतोय. ओके, आणि T3 हा फोर्स कोणता आहे, द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ एअर अँड लिक्विड सरफेस. हा लिक्विडचा सरफेस आणि एअरचा सरफेस म्हटल्यावरती T3 फोर्स इथं काय होतोय, अप्लाय होतोय. सो आय होप सो की T1 म्हटल्यावरती काय लिक्विड सॉलिड, T2 म्हटल्यावरती काय एअर आणि सॉलिडचा फोर्स झाला आणि T3 म्हटल्यावरती काय तर एअर आणि लिक्विडचा फोर्स इथे आपल्याला या सरफेस वरती मिळतोय. म्हणजे तीन प्रकारचे आपल्याला इथे टेन्शन्स मिळालेले आहेत, बरोबर आहे. फोर्स म्हणजे नथिंग बट दॅट टेन्शन. ओके, मग as the force due to the surface tension is tangential to the surface in contact, to the tangential to the surface in contact. Okay, so आता काय सांगितलं, as the force due to the surface tension, आता हा surface tension आहे, is tangential to the surface in contact. आणि मग हे सगळे कसे असणार आहेत, टँजेन्शियल असणार आहे सरफेस इन कॉन्टॅक्ट, आणि त्याच्यामुळे त्यांचे डायरेक्शन्स काय होणार, डायरेक्शन्स काय होणार आहेत, डायरेक्शन T1, T2 and T3 are shows in figure 2.20. ओके, इथे ही फिगर याच्यामध्ये 2.20 मध्ये आपण A मध्ये बघितली आणि म्हणून आता इथे काय होणार आहे की इकडे नीट पाहता की T2 हा कशाचा सरफेस झाला, सॉलिड आणि एअरचा. ओके, आणि इथे काय झालं, लिक्विड आणि सॉलिडचा, बरोबर आहे. लिक्विड आणि सॉलिडचा कोणता, T1, बरोबर, लिक्विड आणि सॉलिड. आणि हा काय झाला, एअर आणि सॉलिड. आणि इथे पुन्हा एअर आणि लिक्विड. मग लिक्विड आणि एअर हा प्रेशर आणि लिक्विड आणि सॉलिड हे प्रेशर, या दोघांची ऍडिशन कोणाच्या इक्विव्हॅलंट असणार आहे, एअर आणि सॉलिडच्या इक्विव्हॅलंट असणार आहे. सो दॅट्स व्हाय व्हॉट आय रिटन हियर, T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 cos θ. आता हा cos θ कसा करायला, कारण आता हा एक जो फोर्स आहे हा होरिझॉन्टल अलॉंग दिस साइड आहे, त्याच्यामुळे या T ला आपण काय करणार तर स्प्लिट करणार. लाईक आपण सॉलिड चॅप्टर नंबर 1 मध्ये पण बघितलं होतं की याला
मला रिझल्टंट असल्या कारणामुळे आपण याला काय करणार, टीला आपण स्प्लिट करणार आणि कॉस थिटा ऑलवेज हॉरिझॉन्टल राहतो. आपण हे सॉलिड मध्ये बघितलो आणि मग इथे अजून एक फोर्स ऍक्टिंग होणार, अजून एक फोर्स ऍक्टिंग होणार. म्हणजे याला स्प्लिट अप केल्याच्या नंतर तो म्हणजे T3 sin थिटा आणि T3 cos थिटा. म्हणजे T3 sin थिटा आपण न घेता फक्त आपल्याला ह्याच्याबद्दल सरफेस बद्दल विचार करायचा आहे. म्हणून मी हा फोर्स कन्सिडर करणार T3 cos थिटा. कोणाचा, एअर आणि लिक्विडचा. कारण त्याचं सरफेस टेन्शन काय आहे T3. पण हा T3 ह्या थिटामुळे स्प्लिट अप होणार आहे. एक म्हणजे T3 cos थिटा आणि दुसरा म्हणजे T3 sin थिटा. तर इथे माझ्याकडे हा आपली प्रेझेंटेशन पीपीटी असल्या कारणामुळे मला मार्करने दाखवता येत नाही, म्हणून मी असा फक्त एरो तुम्हाला मूव्ह करून दाखवतोय. आय होप सो यू कॅन अंडरस्टँड. सो T3 कॅन स्प्लिट इनटू दिस T3 cos थिटा आणि T3 sin थिटा. जसं की आपण सॉलिड मध्ये पण बघितलं, बँकिंग रोड साठी वगैरे आपण पाहत होतो की कशा पद्धतीने आपण cos थिटा स्प्लिट अप करायचो, एक तो अँगल कसा स्प्लिट अप करायचो cos थिटा आणि ह्याच्यामध्ये तो फोर्स आपण कशा पद्धतीने स्प्लिट अप करतो. तसं इथे अलॉंग दी हॉरिझॉन्टल म्हटलं की T cos थिटा ऑलवेज कसा असतो, हॉरिझॉन्टल आणि T3 sin थिटा ऑलवेज ह्या पद्धतीने राहणार. सो आपल्याला हे कोणाच्या इक्विव्हॅलेंट मिळालं तर T2 या सरफेसच्या. आय होप सो यू कॅन अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. ओके, सो दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 cos थिटा. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की cos थिटा आपल्याला काढायचं आहे की बिकॉज काय सांगितलंय, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन सॉलिड सरफेस. मग ह्या cos थिटा वरून आपण समजणार की तो अँगल ऍक्टिव्ह होणार आहे का ऑब्ट्यूस होणार आहे का झिरो राहणार आहे, राईट. म्हणून आपल्याला cos थिटा काढायचा म्हटल्यावरती काय होणार आहे की हा T1 हा इथे प्लस आहे, इकडे आल्यावरती काय होणार आहे मायनस. म्हणून मी T3 cos थिटा म्हणजे त्याने सोल्युशन नाही दिले पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, ट्राय टू अंडरस्टँड. मग काय होणार आहे की T3 cos थिटा इज इक्वल टू व्हॉट आपण T2 मायनस T1. मग हा T3 मल्टिपल असणार इकडे, तो इकडे मल्टिपल आपल्यावरती इथं आल्यावरती डिव्हिजिबल. सो व्हॉट वी गेट द cos थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. आणि हे आपल्याला इक्वेशन मिळालं आणि ह्या इक्वेशन वरून आपण काय करणार, या थिटाची म्हणजे हा थिटा काय तो आपण काढणार आणि या थिटावरून आपण त्याचा शेप ठरवणार की तो ऍक्टिव्ह राहणार आहे का ऑब्ट्यूस राहणार आहे. आता मला एक सांगा की ऍक्टिव्ह म्हटल्यावरती लेस दॅन 90 म्हटल्यावरती आता इथे आपण काय करतोय, cos थिटा काढतोय, बरोबर आहे, cos थिटा. मग आपण ट्रिग्नोमेट्री अगदी आता 10वी पासून शिकत आलेलो आहे. cos थिटा, cos 30, cos 45, cos 60, cos 90. म्हणजे cos 0 पासून cos 90 पर्यंत. cos 0 इज 1. ओके, cos 0 इज 1. मग असं जर आपण कन्सिडर करत गेलो तर cos 90 मला काय मिळतो, सॉरी cos 0 इज 0 आणि cos 90 मला काय मिळतो 1 मिळतो. म्हणजे 0 पासून 1 पर्यंतची व्हॅल्यू या 1 च्या पलीकडे व्हॅल्यू जाणार नाही. 1 च्या वरती व्हॅल्यू जर गेली तर तो ऍक्टिव्ह अँगल पण होणार नाही आणि ऑब्ट्यूस अँगल पण होणार नाही. कारण तो मोर दॅन 90 झाला, मोर दॅन 90 म्हणजे ऑब्ट्यूस अँगल झाला. पण 1 इथे कन्सिडर आपण करताना cos थिटाचा विचार करतो. मग cos थिटाच्या मोर दॅन जर गेलं तर मग तो काय होणार आहे 180 वगैरे अशा गोष्टीमध्ये जातो. मग तो मोर दॅन 90 म्हटल्यावरती आणि बिलो दी 180 म्हटल्यावरती तरच तो ऑब्ट्यूस अँगल राहणार. म्हटलं ते 1 च्या पुढे गेल्यावरती तो ऍज अ कन्सिडर आपण ऑब्ट्यूस अँगल करणार नाही. आय होप सो मला काय म्हणायचंय ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने इथे समजत असावं. सो आता काय सांगितलं, मग फ्रॉम दिस इक्वेशन ओके वी गेट द फॉलोइंग केसेस. मग आता ऐकून आपण 3 केसेस पाहणार आहोत, 4 केसेस पाहणार आहोत. मग ह्या केसेस वरून आपण त्या ड्रॉपचा, लिक्विड ड्रॉपचा सॉलिड सरफेस वरती कसा शेप असणार आहे याचा इथे आपल्याला अभ्यास करायला उपयोग होणार आहे. आता पहा की T2 हा जर हा T1 पेक्षा मोठा असेल, कंडिशन बघा, T2 म्हणजे हे टेन्शन जर ह्या टेन्शन पेक्षा किंवा ह्या सरफेस टेन्शन पेक्षा ग्रेटर असणार आहे तर, आणि अजून एक कंडिशन काय सांगितले की T2 जर मोठा असेल तर T2 मायनस T1 इज लेस दॅन T3 पाहिजे. T2 मायनस T1 इज लेस दॅन T3 पाहिजे. म्हणजे T2 ची व्हॅल्यू जर 5 असेल आणि किंवा T2 ची व्हॅल्यू जर 4 असेल आणि T1 ची व्हॅल्यू जर 1 असेल तर 4 मायनस 1 काय होणार आहे 3, म्हणजे मला पॉझिटिव्ह मिळणार आहे, बरोबर आहे. T2 मायनस T1 म्हटल्यावरती पॉझिटिव्ह मिळणार आहे. आणि आता इथे बघा T3 म्हटल्यावरती काय की ह्याच्यापेक्षा ही मोठी असणार आहे, म्हणजे नियर बायली 1 म्हटल्यावरती ही जर मोठी असेल तर cos थिटा मला काय मिळणार आहे, पॉझिटिव्ह मिळणार आहे, राईट. cos थिटा मला काय मिळणार आहे, पॉझिटिव्ह मिळणार आहे. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दॅट इज थिटा हा काय असणार आहे, ऍक्टिव्ह असणार आहे. म्हणजे पाय ते 0 पासून 90 पर्यंत एव्हरीथिंग विल बी द पॉझिटिव्ह, म्हणजे 0 to 1 अशा पद्धतीने मला व्हॅल्यूज इथे मिळत आहेत. म्हटलं
त्यावरती कंडिशन एकच की सपोज द सरफेस टेन्शन ऑफ air and solid interface is greater than surface tension of air and liquid interface, and the angle of contact due to this the angle of contact is theta is positive, means cos, therefore the cos theta is positive. It means angle of contact, that is theta, is the acute angle. आणि मग याचा अर्थ तो काय असणार आहे की तो कॉन्केव्ह आपल्याला शेप मिळणार आहे. कसा शेप मिळणार आहे? कॉन्केव्ह शेप मिळणार आहे, राईट ना. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण तेच पाहिलं होतं. मग सेकंड कंडिशन मध्ये ते काय म्हणताय की सपोज जर सरफेस टेन्शन ऍट द एअर सॉलिड इंटरफेस इज लेस दॅन द सरफेस टेन्शन ऍट द एअर लिक्विड इंटरफेस, मग त्या केस मध्ये आपला कॉस थिटा काय मिळतोय? आपल्याला निगेटिव्ह मिळतोय. मग त्यावेळेला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कसा असतोय? तो ऑब्ट्यूज अँगल शो करतो, बरोबर आहे. म्हणजे काय झाला इथे तो ऑब्ट्यूज अँगल शो करतो म्हटल्यावरती त्याचा इंटरफेस काय असणार आहे? तर तुमचं कॉन्व्हेक्स मिनिस्कस मध्ये त्याचं इंटरफेस मिळणार आहे. इथे लक्षात, म्हणजे जर माझा मी इथे फक्त आपल्याला जर एमसीक्यू टाइप मध्ये जर प्रश्न विचारले की सपोज असं सांगितलं की सरफेस टेन्शन ऍट द एअर अँड सॉलिड इंटरफेस इज ग्रेटर दॅन surface tension at the air and liquid interface, then angle of contact is, तर काय लिहिता आलं पाहिजे तुम्हाला? acute angle असं लिहिता आलं पाहिजे. बिकॉज त्या केस मध्ये cos theta कसा असतो? पॉझिटिव्ह, आणि या केस मध्ये cos theta कसा असतो? निगेटिव्ह. त्यामुळे या केस मध्ये काय असणार आहे? ऑब्ट्यूज अँगल. सो इथे तुम्हाला इथे डायग्राम मध्ये पण तुम्हाला इथे मी शो केलेला आहे. या इथे डायग्राम मधून पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत. सपोज जर T2 minus T1 is equal to T3, मग या केस मध्ये cos theta काय होतो? 1, आणि थीटा इज नियरली इक्वल टू काय असणार आहे? 0. कारण cos 0 आपल्याला माहिती आहे की त्याची व्हॅल्यू 1 येते. मग थीटा कसा असणार आहे? नियरली इक्वल टू 0. मग या केस मध्ये जर हे इक्वल असतील तर आपल्याला काय मिळतो? कोणताच शेप इथं आपल्याला मिळत नाही, तो फ्लोट राहतो, फ्लोट. आणि सपोज जर T2 minus T1, ओके, T2 minus T1 इज ग्रेटर, इथे दोन्ही ठिकाणी लेस होते बघा. इथं T2 minus T1 आणि इथं T1 minus T2, म्हणजे इथं निगेटिव्ह येणार, बरोबर. आणि इथं T2 minus T1 जर ग्रेटर असेल, ग्रेटर दॅन T3, आणि T2 इज ऑल्सो ग्रेटर दॅन T1 plus T3, सो cos theta इज ग्रेटर दॅन 1 म्हटल्यावरती 180 च्या डिग्री वरती गेला. सो इट इज नॉट पॉसिबल, 180 डिग्रीच्या वरती गेला म्हटलं की ड्रॉपलेट कधी खाली राहणार का? नाही. सो इट इज नॉट पॉसिबल लिक्विड स्प्रेड ओव्हर द सॉलिड सरफेस अँड ड्रॉप विल नॉट फॉर्म. परंतु मग त्या केस मध्ये लिक्विड काय करतं की तो फ्लो होतो फ्लॅट सरफेस वरती आणि तिथे ड्रॉप कधीच फॉर्म होत नाही. अशा पद्धतीने आपण हे शेप जे आहेत लिक्विड ड्रॉप शेप ऑन सॉलिड सरफेस इथे आपण पाहिले. आय होप सो की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे समजलं असेल. ओके, सो आय विल मूव्ह ऑन द नेक्स्ट कन्सेप्ट. ओके, आय होप सो की हा तुम्हाला चांगला टॉपिक चांगल्या पद्धतीने समजला असेल आणि याची तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. नुसतं पाहून व्हिडिओ पाहून होणार नाहीये. यू हॅज टू बी डूइंग प्रॅक्टिस. मेमोराइज करा, तर आणि तरच तुम्हाला हा कन्सेप्ट चांगल्या रीतीने समजेल. आपण आतापर्यंत सॉलिड मध्ये पण बरेच डेरिव्हेटिव्ह पाहिले, यामध्ये जवळजवळ 2-3 डेरिव्हेटिव्ह पाहिले, हा जवळजवळ तिसरा असेल डेरिव्हेटिव्ह. ओके, सो हे सगळे डेरिव्हेटिव्ह जे आहेत हे एव्हरीडे यू हॅज टू बी गिव्ह द हेडिंग की काय डेरिव्हेटिव्ह करतोय. म्हणजे आपण जर मगाशी प्रिव्हियस प्रेशर मध्ये बघितलं की कॉलम विथ लिक्विड कॉलम, प्रेशर विथ ऍट अ लिक्विड कॉलम, ऍट डेप्थ, हाईट, एच वगैरे हे जे आहे हे कन्सेप्ट वरती पहिले लिहायचे, लिहून त्याला हेडिंग देऊन त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस करायची. विदाउट प्रॅक्टिस तुम्हाला ते जमणार नाहीये, कारण विदाउट प्रॅक्टिस आज कुठलीच गोष्ट शक्य नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगतोय की प्रॅक्टिस इट. ओके, सो नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज व्हॉट? नाउ द फॅक्टर अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता हा जो थीटा आहे त्या थीटावरती किंवा ह्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरती कोणते फॅक्टर अफेक्ट करतात? ओके, कुठले फॅक्टर जरा रिस्पॉन्सिबल आहेत त्या फॅक्टरचा इथे आपल्याला अभ्यास करायचा. आता त्या फॅक्टरवरून एवढं इम्पॉर्टंट नाहीये, बट जर आलेच तर एमसीक्यू टाइप्सचे क्वेश्चन्स तुम्हाला इथे येऊ शकतात. ओके, मग पहिला फॅक्टर काय सांगतोय? द नेचर ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड इन कॉन्टॅक्ट. ओके, जसं की आता प्रिव्हियस वरती आपण बघितलं की सरफेस तुमचा कशा पद्धतीने अवलंबून आहे आणि कशा पद्धतीने अँगल तयार होतो, त्यानुसार तुमचा काय असतो की तुमचा तो अँगल अफेक्ट करत असतो किंवा तो फॅक्टर अफेक्ट करत असतो. जसं की आपण
प्रिव्हियस मध्ये बघितलं, प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये, की आपण एक इंटरफेस बघितलं की वॉटर ग्लास इंटरफेस असेल तर आपल्याला काय मिळतं, तर ऍक्युड अँगल मिळतो, आणि मर्क्युरी आणि जर ग्लास असेल तर आपल्याला ऑब्ट्यूज अँगल मिळतो. म्हणजे याच्यामध्ये काय कुठल्या प्रकारचं नेचर आलं, म्हणजे लिक्विड जर तुमचं वॉटर आहे म्हटल्यावरती ते वॉटर काय आहे, ऍज कम्पेअर टू मर्क्युरी, ऍज कम्पेअर टू मर्क्युरी हा कसा आहे, तो वॉटर हा थोडासा तुम्हाला पातळ स्वरूपामध्ये मिळतो, राईट, म्हणजे पातळ मिळतो, जास्त घट्ट मिळत नाही. याच्या लक्षामध्ये दूध आणि पाणी याच्यामध्ये पण फरक आहे. प्युअर दूध, प्युअर म्हशीचं दूध, त्याच्यामध्ये क्रीम निघते, राईट, आणि वॉटरमध्ये मात्र क्रीम निघत नाही, पाश्चराइज केल्यावर क्रीम कमी येते. अशा पद्धतीने जर तिथे आपण कंपॅरिझन केलं, जर लिक्विड तुमचं वॉटर आहे तर मला कोणत्या प्रकारचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मिळणार आहे, आणि जर लिक्विड रादर दॅन वॉटर लाईक मर्क्युरी, म्हणजे म्हटल्यावरती मर्क्युरी म्हणजे वॉटरपेक्षा जरा थोडासा घट्ट असतो, मग कोणत्या प्रकारचा मला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मिळतो हे त्या कशावरती डिपेंड असतं, तर लिक्विड आणि सॉलिडच्या नेचरवरती डिपेंड असतं. ते आपण अगदी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये पण बघितलं आणि तोच फॅक्टर पहिल्यांदा इथे सांगितलाय. सो विच पहिला फॅक्टर काय की ते तुम्हाला पाठांतर करण्याची गरजच नाही, कारण तुम्ही जे डेरिव्हेटिव्ह वगैरे करताय त्यावरूनच तुम्हाला समजणार आहे की द नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट, त्यावरती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड असतो, राईट. इम्प्युरिटी, आता इम्प्युरिटी म्हटल्यावरती यू नो व्हेरी वेल, इम्प्युरिटी प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, बरोबर. मग आता मला सांगा कशा पद्धतीने हे काम होईल. सपोज जर माझं प्युअर वॉटर असेल, प्युअर वॉटर, हायली प्युअर वॉटर, प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये काय होतं की 90 डिग्री मध्ये तुमचा म्हणजे ॲलिफॅटिक लिक्विड आपण बघितलं होतं, त्याच्यामध्ये 90 डिग्रीचा रिझल्टंट तुम्हाला मिळतो. बट जर नुसतं वॉटर असेल तर आपल्याला काय मिळतो, रिझल्टंट काय मिळतो, तर ऍक्युड अँगल मिळतो. आणि इम्प्युरिटी जर जास्त असेल लाईक मर्क्युरी वगैरे तर आपल्याला कुठला अँगल मिळतो, ऑब्ट्यूज अँगल मिळतो. म्हणजे प्रत्येक इम्प्युरिटी जी प्रेझेंट आहे लिक्विड मध्ये त्याच्यानुसार ती लिक्विडची अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलत राहते. आय होप सो की तुम्हाला हा पॉइंट देखील चांगल्या पद्धतीने समजला असेल. नाउ टेम्परेचर ऑफ द लिक्विड, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट आणि इट इज व्हेरी आयएमपी. इथेच मुलं कन्फ्युज होतात की सपोज टेम्परेचर इन्क्रीज झालं तर लिक्विडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज होणार तर इन्क्रीज होणार. ओके, सो इथे मुलं कन्फ्युज होतात की टेम्परेचर इन्क्रीज झालं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज होईल की इन्क्रीज होईल. तर तुम्हाला इथे सिंपल मध्ये तुम्हाला एक प्रॉपर वे तुम्हाला सांगतो की काय होणार आहे. की बघा, जर नॉर्मल वॉटर असेल, बरोबर आहे, त्याला तुम्ही हीट दिली नाही, काय नाही, तर त्याचे जे पार्टिकल असतात ते त्या सरफेस वरती काय असतात, ताणून धरलेले असतात, एकमेकांना स्ट्रेचेबल असतात, ताणून धरलेले असतात, फुल टेन्शन मध्ये असतात. मग जर जसं त्यांना मी हीट द्यायला सुरुवात केली, तर काय होणार आहे, ते मॉलिक्युल्स त्या सरफेस टेन्शन वरती किंवा सरफेस वरती असलेले जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत जे एकमेकांना टाईटली स्ट्रेच आहेत, त्यांना हीट द्यायला सुरुवात केली तर काय होणार आहे, ते मोकळे व्हायला सुरुवात होणार आहे. मोकळे व्हायला सुरुवात झाल्यानंतर काय होणार आहे, सरफेस लेवल काय होणार आहे, डिस्टर्ब व्हायला सुरुवात होणार आहे. डिस्टर्ब जर सरफेस लेवल झाला तर तुम्हाला काय होणार आहे, लिक्विडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हळूहळू काय होणार आहे, डिक्रीज व्हायला सुरुवात होणार आहे. आय होप सो यू कॅन अंडरस्टँड. एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण एक काम करूया, जसं की जी लहान मुलं आहेत ती रस्सी खेच असे रस्सी खेच असते, ते रस्सी खेच गेम ज्यावेळेस खेळत असतात. सपोज इथे 5 मुलं आहेत आणि इथे 5 मुलं आहेत, फोर्स दोन्हीकडनं सारखा लागतो. पण समजा मी ह्या साईडच्या 3 मुलांना आणि ह्या साईडच्या 3 मुलांना जर आपण त्यांना गुदगुल्या करायला सुरुवात केली तर तो जो रस्सी खेच प्रॉपरली होईल का, नाही होणार, ते अस्तव्यस्त होणार आहे, बरोबर. अस्तव्यस्त होणार म्हणजे काय होणार आहे, लिक्विड जसं ते त्याच पद्धतीचं तुम्ही अझम्पशन करा किंवा इमॅजिन करा की लिक्विड पार्टिकल्स त्या सरफेस टेन्शन वरती त्या रस्सी खेचच्या मुलांप्रमाणे असे आहेत असं अज्युम करा आणि त्याला हीट करायला सुरुवात केल्यावरती काय होणार आहे, त्याची चलबिचल होणार आहे. तो चलबिचल सुरू झाली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट स्टेडी राहील का, नाही, तो ऑलवेज काय होणार आहे, इन्क्रीज होणार का, नाही, तो ऑलवेज काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. इट इज गोइंग ऑन द डिक्रीज. मीन्स ॲज अ रिझल्ट वी इन्क्रीज आवर टेम्परेचर, the temperature of a liquid, then the angle of contact always decreases. So keep it in your mind की हा प्रश्न तुम्हाला MCQ पॉइंट ऑफ क्वेश्चन आहे, हा पेपरला तुम्हाला 100% येऊ शकतो. ओके, सो इथे काही आपल्याला
सॉलिड लिक्विड सरफेसचे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट ॲट गिवन टेम्परेचर ते दिलेले आहे. प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लास असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 0 असतो. क्लोरोफॉर्म विथ क्लीन ग्लास असेल तर तो पण 0 असतो. हे बाकीचे हे तुमचे एमसीक्यूज पॉइंट आहेत की इतर विथ क्लीन ग्लास अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हाऊ मेनी डिग्री, केरोसिन विथ क्लीन ग्लास ते तुम्ही मेमोराइज करा. ओके, इथे आपल्याला ऑलरेडी हा टेबल दिलेला आहे. सो मर्क्युरी विथ क्लीन ग्लास असेल तर 140 हा एक तुम्ही लक्षात ठेवा. वॉटर विथ पॅराफिन तर 107 असणार आहे. त्याच्यात केरोसिन विथ क्लीन ग्लास 26 आणि इथर विथ क्लीन ग्लास आणि बाकीचे हे 0 डिग्री. हे 7 तुमचे लिक्विड सॉलिड कॉन्टॅक्ट त्यांचे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तिथे दिलेले आहेत. हे जस्ट मेमोराइज करा. एमसीक्यूज मध्ये जर विचारलं तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. आय होप सो या स्लाइड वरचे देखील तुम्हाला कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजला असावा. सो आय विल मूव्ह ऑन द नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऑन अ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग आता या इम्प्युरिटीजचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरती काय इफेक्ट होतो? जसं की मगाशी आपण ड्रॉपलेट बघितलं होतं. त्या ड्रॉपलेटचा वेगवेगळ्या सरफेसमुळे त्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा काय परिणाम होतो ते देखील बघितलं. आता इम्प्युरिटीमुळे त्याच्यावरती काय परिणाम होतो याचा अभ्यास आपल्याला आता या स्लाइड मध्ये करायचा आहे. सो आता इथे क्लिअरली सांगितलंय पहिलाच पॉइंट, when soluble substance such as a common salt, that is a sodium chloride, okay, salt, is dissolved in water, the surface tension of water increases. Okay, म्हणजे आता यांनी काय सांगितलं की समजा नॉर्मल वॉटर असेल तर सरफेस टेन्शन नॉर्मल राहतं. पण जर त्याच्यामध्ये मी सॉल्ट वगैरे किंवा सोडियम क्लोराईड जर डिझॉल्व केलं, टाकलं, मीठ टाकलं आपलं, तर ते काय होतं त्या वॉटरमध्ये डिझॉल्व होतं आणि जर त्या वॉटरमध्ये ते डिझॉल्व झालं तर त्याचं सरफेस टेन्शन ऑफ दॅट वॉटर ऑफ दॅट लिक्विड इज इन्क्रीजेस. म्हणजे इम्प्युरिटी जर मी वाढवली तर माझं काय होणार आहे, सरफेस टेन्शन पण वाढणार आहे. सो कीप इट इन युअर माइंड. इन द केस ऑफ टेम्परेचर, टेम्परेचर जर मी इन्क्रीज केलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो, डिक्रीज होतो. इथे काय होतं की जर मी इम्प्युरिटी वाढवली तर सरफेस टेन्शन पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे आणि याचाच अर्थ काय होणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण काय होणार आहे, इन्क्रीज होण्यासाठी मदत होणार आहे. सो व्हेन स्प्रॅगली सोल्युबल सबस्टन्स, स्प्रॅगली सोल्युबल सबस्टन्स म्हणजे काय की जे आपण कपडे धुण्यासाठी आपण डिटर्जंट वगैरे टाकतो आपल्या पाण्यामध्ये, तर ते पूर्णतः विरघळतात त्याच्या पाण्यामध्ये नाही, त्याचा फेस तयार होतो, बबल्स तयार होतात. सो दॅट इज कॉल्ड स्प्रॅगली सोल्युबल सबस्टन्स. ओके, मग स्प्रॅगली सोल्युबल सबस्टन्स सच ॲज अ फिनॉल or detergent is mixed with water, surface tension of water decreases. या केस मध्ये काय होतं, surface tension of water decreases. आता हे एकदम व्हेरी म्हणजे इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे किंवा इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. कदाचित यामध्ये तुम्हाला पेपरला प्रश्न पण येऊ शकतो की इफ वी आर dissolve detergent with असं पण येऊ शकतं की इफ detergent is mixed with water the surface tension of water decreases. रिझन साठी पण येऊ शकतं. आता याच्यामध्ये रिझनला काय आहे की याच्यामध्ये रिझन म्हणजे एकच आहे की आपण डिटर्जंट का वापरतो कपडे धुण्यासाठी. कारण डिटर्जंट पावडर ज्यावेळेस वॉटर बरोबर मिक्स होतं, बरोबर आहे, त्यावेळेस वॉटर बरोबर मिक्स होतं आणि ज्या वेळेला आपण मळालेले जे कपडे आहेत, फॅब्रिक असतं, ते कपडे म्हणजे काय की फ्लोर म्हटल्यावरती फॅब्रिक असतं. आता ते फॅब्रिक म्हटल्यावरती त्या फॅब्रिक वरती पण काय असतात की स्मॉल 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 एकदम निग्लिजिबल स्मॉल 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 जे आपल्याला डोळ्याने दिसू शकत नाही ते स्मॉल 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 होल असतात आणि त्या होल मध्ये हे काय असतात की आपले मळ किंवा धूळ जी असते रस्त्यावरची आपण इतरत्र वावरत असतो. ओके, लाईक आता हे पण तुम्ही पाहताय की म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात बॅक्टेरिया, हे पण त्याच्यामध्ये जाऊन बसलेले असतात म्हणून ते कपडे आपले लवकर खराब होतात दिवसभरामध्ये, म्हणून ते खराब होतात. मग हे फक्त पाण्याने त्याच्यातला मळ निघून जात नाही, कारण पाण्यामध्ये म्हटलं ते सरफेस टेन्शन कसं असतं त्या वॉटरचं की नॉर्मल राहतं आणि ते सरफेस टेन्शन नॉर्मल असल्या कारणामुळे तो काय करतो की त्या सरफेस वरती त्या मळाला म्हणजे सरफेसच्या बाहेर त्या मळाला जो काही मळ आहे, जी काही डस्ट आहे ती बाहेर काढण्यास त्याला एवढी ताकद मिळत नाही. पण डिटर्जंट पावडर जर मिक्स केलं तर त्याचं सरफेस टेन्शन काय होतं, त्या वॉटरचा डिक्रीज होतो आणि
आय होप सो दिस सेकंड पॉइंट यू कॅन अंडरस्टँड व्हेरी वेल. आणि याच्यावरती आला तर हा प्रश्न 100% येऊ शकतो. डिटर्जंट इज मिक्स विथ वॉटर, द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस ड्यू सायंटिफिक रिझन. तो ह्याच्या पद्धतीने ह्याबद्दल तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता येईल अशी मी आशा ठेवतो. आय होप सो. ओके, सो आय विल मूव ऑन द थर्ड पॉइंट. when insoluble impurity. ओके, insoluble impurity म्हणजे काय? It is added into water. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता स्प्रॅगली सॉल्युबल होतं म्हणजे त्याच्यात थोड्याफार प्रमाणात तो विरघळत होता. पण आता इनसॉल्युबल म्हणजे लाईक या एखादी माती घ्या, बरोबर आहे. माती जर आपण जर टाकलेलं लगेच चिकन व्हायला सुरू होतो, तो पूर्णपणे सॉल्युबल होत नाही. So when insoluble impurity is added into water, surface tension of water decreases. Okay, when impurity gets added to any liquid, the cohesive force of that liquid decreases, which affect the angle of contact and hence the shape of the meniscus. Okay, म्हणजे जर याचा जर शेप तुमचा काय होणार आहे, याच्यावरती इफेक्ट पडणारच आहे, कारण तो डिक्रीजेस करतो surface tension. So if mercury gathers dust, then its surface tension is reduced. It does not form spherical droplet unless the dust is completely removed. आणि म्हणजे जे इनसॉल्युबल असतात त्याच्यामुळे इथे ड्रॉपलेट्स फॉर्म होत नाही, कारण सरफेस टेन्शन तुमचा डिक्रीजच राहतो. स्फेरिकल ड्रॉपलेट इथे तयार होत नाही आणि त्याच्यामुळे डस्ट इज कम्प्लिटली इथे काय होते, रिमूव्ह होऊन जाते. आय होप सो तुम्हाला हा इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज हा कन्सेप्ट देखील चांगल्या पद्धतीने समजलेला असणार आहे. ओके, सो आय विल मूव ऑन द नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ऑलरेडी आपण मगाशी बघितलं की टेम्परेचर इन्क्रीज, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज. ओके, सो लेट्स चेक. तोच कन्सेप्ट पुन्हा इथे दिलेला असणार आहे, जस्ट मी तुमच्यासाठी रीड करतो. इन मोस्ट ऑफ लिक्विड टेम्परेचर इन्क्रीज, सरफेस टेन्शन डिक्रीजेस. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज झाला म्हणजे सरफेस टेन्शन पण काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो फॉर एक्झाम्पल इट इज सजेस्टेड दॅट न्यू कॉटन फॅब्रिक, सी इथं दिलेलं एक्झाम्पल छान पद्धतीने. सो हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल की इट इज सजेस्टेड दॅट, आपल्याला नेहमी सूचना केली जाते की सपोज जर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा किंवा कॉटनचे कपडे जर आणले तर तुम्हाला प्रथम ते काय करायला सांगतात की थंड पाण्यामध्ये धुवून घ्यायला सांगतात. In this case, water does not make good contact with the fabric due to its higher surface tension. बरोबर, नॉर्मल वॉटरला हायर सरफेस टेन्शन असतं. The fabric does not lose its color because of this. Now, hot water is used to remove tough stains on a fabric because of its lower surface tension. पण जर पाणी गरम असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, पटकन ते कलर काढायला मदत करतं. कारण का की पाणी गरम झालं म्हणजे त्या वॉटर जर हीट दिली टेम्परेचर वाढवलं तर सरफेस टेन्शन काय होणार आहे, तुमच्या डिक्रीज होणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यातला कलर फ्लो व्हायला तुमची सुरुवात होते. So in the case of molten copper or molten cadmium, the surface tension increases with increase in its temperature. In this only these two cases, molten copper or molten cadmium. So keep it in your mind. MCQ type चा प्रश्न आहे हा. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचा लास्ट वन, दॅट इज दोन पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा MCQ टाइप. The surface tension of liquid becomes zero. Surface tension of liquid becomes zero at critical temperature. Critical temperature म्हणजे काय, गेल्या वर्षी देखील आपण पाहिलं होतं की क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे -273 डिग्री केल्विन असं आपण म्हणतो किंवा 0 डिग्री सेल्सिअस, याला आपण म्हणतो क्रिटिकल टेम्परेचर. आय होप सो की हा पॉइंट देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असावा. ओके, सो आय विल मूव ऑन द नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ओके, म्हणजे आता जर मी एखादा जर त्याच्यावरती जर प्रेशर जर मी एक्सेस प्रेशर जर मी त्या लिक्विड ड्रॉपलेट वरती जर टाकला तर त्या फ्री सरफेस वरती टाकला तर काय परिणाम होतो याचा इथे आपल्याला इथे काय करायचं, अभ्यास करायचा. सो जर प्रेशर त्या लिक्विड ड्रॉपलेट वरती टाकला तर सरफेस टेन्शन त्या लिक्विडचं काय होतं याचा इथे आपल्याला इथे चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा. सी जे टेक्स्टबुक मध्ये दिले तेच मी इथे काय केलेलं आहे, त्याचे असे पाठ करून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून तुम्हाला एका वन स्लाइड मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. ओके, आय रीड फॉर यू अँड देन आय एक्सप्लेन यू. ओके, एव्हरी मॉलिक्यूल ऑन अ लिक्विड सरफेस, बरोबर आहे, एव्हरी मॉलिक्यूल ऑन अ लिक्विड सरफेस experiences force due to the surface tension which are tangential to the liquid surface at the rest. बरोबर आहे, काय सांगितलंय की हा जो मॉलिक्यूल
मॉलिक्यूल आहे, प्रत्येक मॉलिक्यूल हा लिक्विड सरफेस वरती काय करत असतो, सरफेस टेन्शनच्या माध्यमातून काय करत असतो की एका फोर्सचा काय करत असतो, अनुभव घेत असतो, प्रत्येक इच अँड एव्हरी मॉलिक्यूल. आणि त्याचबरोबर तो टँजेन्शियल देखील असतो टू द लिक्विड सरफेस. आणि हा सरफेस टेन्शन विच आर टँजेन्शियल टू द लिक्विड सरफेस, याला टँजेन्शियल सुद्धा असतो लाईक दिस वे. ओके, सो ऍट द रेस्ट, मग एका रेस्ट वरती असा टँजेन्शियल असतो, मग डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट फोर्स, मग जर अशा पद्धतीने टँजेन्शियल जर असेल तर रिझल्टंट फोर्स कुठे डायरेक्टेड होणार आहे, सरफेस टेन्शन ऍक्टिंग ऑन अ मॉलिक्यूल ऑन द लिक्विड सरफेस डिपेंड अपॉन द शेप ऑफ दॅट लिक्विड सरफेस. आणि मग त्यावेळेला त्याचा जो डायरेक्टेड फोर्स आहे तो ऍक्टिंग होतो त्या मॉलिक्यूल वरती, तो त्या सरफेस वरती, त्या लिक्विडच्या सरफेस वरती ऍक्टिंग होत असल्या कारणामुळे तो त्या लिक्विड सरफेसच्या शेपला पण कारणीभूत होऊ शकतो. येत्या लक्षामध्ये काय म्हणायचं, म्हणजे समजा हा बी हा तुमचा एक मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे, एफटी हा फोर्स सरफेस टेन्शनमुळे ऍक्ट होतोय, इथून असा आणि इथून असा, आणि त्याचबरोबर वरून एक ऍटमॉस्फेरिक प्रेशर त्यावरती ऍड होतोय, मग टँजेन्शियल प्रेशर ह्या पद्धतीने किंवा ह्या पद्धतीने किंवा असं त्याच्यावरती ऍड होणार आहे. आणि मग तो त्या टँजेन्शियल जो आहे लिक्विड वरती जो टँजेन्शियल फोर्स आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की रिझल्टंट फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स होतो. मग तो रिझल्टंट फोर्स कुठे डायरेक्टेड टुवर्ड्स होतो, वरती होतो का खाली होतो का राईटला होतो का लेफ्टला होतो, त्यावरती त्या लिक्विडचा शेप किंवा त्या लिक्विड सरफेसचा शेप त्यावरती डिपेंडिंग असतो. आय होप सो की तुम्हाला हे मी जे काही सांगतो ते चांगल्या पद्धतीने समजतं. सो दिस फोर्स ऑल्सो कॉन्ट्रीब्युट्स इन डिसाइडिंग द प्रेशर ऍट द पॉइंट जस्ट बिलो द सरफेस ऑफ लिक्विड. इथे लक्षामध्ये मग आता आपण फिगर 2.21 ABC या तिन्ही फिगरचा आपण अभ्यास करूया आणि त्यावरती त्या लिक्विड सरफेसचा शेप कसा होतो, त्या कुठल्या फोर्समुळे कशा पद्धतीने त्याला फोर्स अप्लाय केल्यावरती त्याचा रिझल्टंट फोर्स कुठे जातो आणि त्या रिझल्टंट फोर्समुळे कोणाचा शेप कसा होतो आणि त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आणि कोणते कोणते डिफरंट शेप आपल्याला मिळतात आणि मग त्याचे मिनिस्कस कोणते मिळतात. जर शेप आपल्याला कॉन्केव्ह टाइप मिळाला तर मिनिस्कस कसा मिळणार आहे, कॉन्केव्ह टाइप. जर कॉन्व्हेक्स मिळाला तर मिनिस्कस कसा मिळणार आहे, कॉन्व्हेक्स. आणि हे ऑलरेडी आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं की कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह मिनिस्कस काय प्रकार आहे. सो आता इथे त्यांनी आपल्याला दिलंय की लेट एफ ए बी द डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे हा जो फोर्स आपल्याला अप्लाय होणार आहे सिरीज वर, इथे पण दाखवलंय इथे पण दाखवलंय, इथे मात्र नाही दाखवलंय. एफ ए हा कुठला फोर्स आहे, डाऊनवर्ड फोर्स आहे आणि तो कोणामुळे झाला तर बाहेर असलेल्या एअरमुळे तो ऍटमॉस्फेरिक प्रेशरमुळे तो काय होणार आहे, तो फोर्स डाऊनवर्डली ऍक्ट होणार आहे. ऑल द थ्री फिगर्स शोज टू मॉलिक्युल्स ए अँड बी. बरोबर, तिन्ही फिगर मध्ये आपल्याला दोन मॉलिक्युल, एक लिक्विड मध्ये एक मॉलिक्युल आहे आणि एक लिक्विडच्या बाहेर म्हणजे एअर मधला एक मॉलिक्युल आहे, राईट. सो द मॉलिक्युल ए इज जस्ट अबोव अँड द मॉलिक्युल बी इज जस्ट बिलो इनसाइड द लिक्विड. Level difference between the A and B is also zero, so that just a minute, I think something is going to what happened, the white kaitari aale, just a minute. Okay, so sorry for that. So inside it and the level difference between A and B is almost zero. आणि याच्यामुळे काय झालं की जो डिफरन्स आहे तो जवळजवळ तो झिरो आहे असं इथे सांगितलंय. सो दॅट इट डज नॉट कॉन्ट्रीब्युट एनिथिंग टू प्रेशर डिफरन्स. म्हणजे प्रेशर डिफरन्स साठी इथे कुठल्याच पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन इथे होणार नाही. सो इन ऑल थ्री फिगर्स द प्रेशर ऍट पॉइंट ए इज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर पी. आणि म्हणून सगळ्या फिगर मध्ये जिथं ए मध्ये जो काही प्रेशर असणार आहे तो ऍटमॉस्फेरिक प्रेशरच इथे आपण कन्सिडर करणार. ओके, सो प्लेन लिक्विड सरफेस, जर लिक्विडचं सरफेस जर प्लेन असेल, प्लेन लिक्विड सरफेस असेल तर काय होणार आहे. सी फिगर 2.21 ए शोज प्लॅनर फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. प्लेन आहे, बरोबर, कुठल्याही पण त्याचा अँगल तयार झालेला नाही किंवा त्याचा शेप तयार झालेला नाही, इट्स अ प्लेन सरफेस. ओके, in this case the resultant force due to the surface tension Ft, okay, on the molecule B is zero. The force Fa itself decides the pressure and the pressure A and B is the same. म्हणजे या केस मध्ये
8.21b is upper convex. Upper convex सांगितलं बघा, upper convex. ओके, upper convex म्हटल्यावरती convex means see from above. upper convex म्हणजे वरून आपण जो convex पाहणार आहे त्याला आपण म्हणतो upper convex. In this case, the resultant force due to surface tension Ft on the molecule B is vertically downward. ओके, कारण हा अप्पर म्हणजे वरून आपण पाहतोय म्हणून हा जो रिझल्टंट फोर्स असणार आहे Ft हा कुठे असणार आहे, डाऊनवर्ड असणार आहे. ओके, डाऊनवर्ड and adds up the downward force Fa आणि त्याचबरोबर त्याच्यावरती अजून एक फोर्स जो A मॉलिक्युलचा आहे तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर तोही डाऊनवर्ड ऍक्ट होणार आहे. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, दिस डेव्हलप्स ग्रेटर प्रेशर ऍट पॉइंट P आणि त्याच्यामुळे B या मॉलिक्युलवरती जास्तीत जास्त प्रेशर काय होणार आहे त्याच्यावरती डेव्हलप होणार आहे, विच इज इनसाइड द लिक्विड अँड ऑन द कॉन्व्हेक्स साइड ऑफ द मेनिस्कस. आणि त्याची साइड कशी आता वरून तो कॉन्व्हेक्स आहे पण तो झाला कसा की असं कॉन्केव्ह टाइप झाला मेनिस्कस. So thus the pressure on the concave side, okay, concave side that is inside the liquid is greater than that of the convex sides that is outside the liquid. बरोबर आहे, म्हणून convex side चा जो प्रेशर पेक्षा तो concave side चा प्रेशर हा झाला जास्त झाला. म्हणजे concave liquid surface मध्ये काय होतंय, surface of the liquid in the figure 2.21c is upper concave. It's a upper concave. So concave when seen from the above. In this case, the force due to the surface tension Ft. Okay. हा आता इथे तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे की कॉन्वेक्स लिक्विड सरफेस मध्ये कॉन्वेक्स लिक्विड सरफेस मध्ये काय होणार आहे की प्रेशर कुठल्या साइडला जास्त आहे तर डाऊनवर्ड साइडने ऍक्ट होणार आहे. म्हणजे इन कॉन्केव्ह कॉन्वेक्स लिक्विड सरफेस ओके प्रेशर विच म्हणजे कसं प्रेशर डेव्हलप कुठे होणार आहे, प्रेशर डेव्हलप इन मॉलिक्यूल वन मॉलिक्यूल बी at point B in which direction, the downward direction. Listen, बघा कॉन्वेक्स हा वेगळा आणि कॉन्केव्ह हा वेगळा आहे. कॉन्वेक्स मध्ये काय तयार होतं आपण बघितलं होतं तर ऑक्टिव्स तयार होतो, पण कॉन्वेक्स मध्ये डाऊनवर्ड प्रेशर असतो, पुढे लक्षात घ्या, आणि कॉन्केव्ह मध्ये अपवर्ड प्रेशर असतो. हे दोनच कन्सेप्ट तुमचे फक्त तुमच्या लक्षात ठेवा. आणि प्लेन सरफेसला प्रेशर कसा असतो, सेम असतो. प्रेशर कसा असतो, सेम असतो. सो हेच तुम्हाला इथे सांगण्याचा त्यांनी तिथे प्रयत्न केलाय आणि एवढं सगळं तुम्हाला तिथे लिहून तुम्हाला एक्सप्लेन करून दिले. पण तुम्हाला पॉइंट काय लक्षात ठेवायचे की जर ऍक्सेस प्रेशर जर मी टाकलं तर त्या सरफेस टेन्शन फ्री सरफेस वरती म्हणजे जर मी एखादा फ्री सरफेस आहे लिक्विडचा त्याच्यावर जर मी ऍक्सेस प्रेशर जर टाकला तर त्या प्रेशरचं काय होतं किंवा काय रिझल्टंट आपल्याला मिळतो. तर रिझल्टंट तुम्हाला सपोज जर माझा सरफेस टेन्शन टी आहे आणि एक हा तुमचा एक ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे तर त्याचं प्रेशर तुम्हाला काय मिळतं, कुठल्या डायरेक्शनने मिळतं हे आपल्याला इथं सांगितलंय. मग तुम्ही सरळ सरळ लिहू शकता की इन प्लेन लिक्विड सरफेस द फोर्स ओके द फोर्स itself decided the pressure and the pressure A and B are the same. दोन्ही प्रेशर स्वतः डिसाइड करतात आणि म्हणून तिथे काय असतो, सेम असतो. बट इन कॉन्वेक्स लिक्विड सरफेस ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि त्याच्याबरोबर तुमचा Ft हा तुमचा सरफेस टेन्शन हा डाऊनवर्डली acting towards the downward direction, vertically downwards, and therefore in this case the pressure is developed at point B in downward direction, and in concave liquid surface at point B it will be the upward direction. So इथे दिलेलं आहे तुम्ही जर इथे वाचतोय पहा, in this case the force due to the surface tension Ft on the molecule at B, okay, at B is vertically upward. The force Fa due to the atmospheric pressure acts downward. Okay, atmospheric pressure downward आहे, इथे पण downward कारण तो हवेमध्ये आहे ना, तो downward आहे, लिक्विड आपलं खाली आहे. So forces Fa and Ft thus acts opposite direction. Okay, therefore the net downward force responsible for the pressure at B is less than Fa, that is atmospheric pressure. So this develops a lesser pressure at point B, which is inside the liquid and on the convex side of the meniscus. Thus the pressure on the concave side, that is outside the liquid, is greater than that on the convex side, that is inside the liquid. म्हणजे या केस मध्ये आपल्याला अपवर्ड फोर्स डायरेक्टेड होतो आणि कॉन्वेक्स लिक्विड सरफेस मध्ये डाऊनवर्ड प्रेशर
ऍड करतो हे इथे आपल्याला इथं फक्त हा पॉईंट इथं लक्षात ठेवायचा. सो आय होप सो की तुम्हाला हा देखील कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजलेला असेल आणि माझ्या मते याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नसावा. ओके, सो अशा पद्धतीने आपण आजच्या ह्या पार्ट मध्ये किंवा आजच्या ह्या भागामध्ये आपण त्याचा शेप बघितला. लिक्विड शेप म्हणजे शेपचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरती काय परिणाम होतो, अफेक्ट ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ते बघितलं, इफेक्ट बघितले. त्याचबरोबर प्रेशरचा ऍक्सेस प्रेशर जर आपण त्यावरती जर दिला तर त्याचा ऍक्सेस प्रेशरचा देखील काय परिणाम होतो, तिन्ही केसमध्ये काही गोष्टींचा आपण अभ्यास केला. आणि याच्या पुढच्या पार्ट मध्ये आपण पुढचे जे काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट बद्दल आपण शिकणार आहोत. कॅपिलरी वगैरे आहेत, बरेच कन्सेप्ट आहेत, तर ते कन्सेप्ट आपण पुढील भागामध्ये शिकूया. आय होप सो की तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे हा चांगल्या रीतीने समजला असेल आणि काही डाऊट्स नसावा असं मी इमॅजिन करतो किंवा अपेक्षा करतो. सपोज जर काही डाऊट असतील तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लवकरच आपण पुढच्या पार्ट मधला व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येऊया. सो थँक्यू फॉर